माझं सोनं तुमच्याकडे आहे, तुमच्या बँकेत आहे, तर ते तुम्ही मला दाखवा. पण त्यांच्याजवळ ते सोनं नाहीये म्हणून ते मला दाखवत नाहीये. ते बोलले की आता आम्ही सध्या काहीच नाही सांगू शकत. तिथल्या कर्मचाऱ्यांना जेव्हा मी विचारलं की माझं सोनं तुमच्याकडे आहे की नाहीये, तर त्यांच्याकडे ह्याचं अजून काहीही उत्तर नाहीये. आमचं सोनं हे सेफ आहे की नाहीये हे सगळ्या ग्राहकांना कळायला पाहिजे. आता 8 दिवसा पहिले व्याज भरलेलं आणि आता ते व्याज परत त्यांना डबल व्याज दाखवतंय. मग हे असं कसं? सर, सांगायचं झालं तर मी गेल्या 4 ते 5 वर्षापासून मुथूटमध्ये माझं सोनं गहाण ठेवतीये. काही सोनं मी घेऊन गेलेले माझं, म्हणजे काही सोन्यांचं मी रिन्यू करून सुद्धा त्याच्यानंतर मी सोनं सोडवून घेऊन गेले. पण माझं एक सोनं आहे जे 30.7 ग्रामचं आहे, तर ते अजूनही माझं मुथूट फायनान्समध्ये आहे. पण तिथल्या कर्मचाऱ्यांना जेव्हा मी विचारलं की माझं सोनं तुमच्याकडे आहे की नाहीये, तर त्यांच्याकडे ह्याचं अजून काहीही उत्तर नाहीये की त्यांच्याकडे माझं सोनं आहे की नाहीये. त्यांना मी हे पण बोलले की माझं सोनं तुमच्याकडे आहे, तुमच्या बँकेत आहे, तर ते तुम्ही मला दाखवा. पण त्यांच्याजवळ ते सोनं नाहीये म्हणून ते मला दाखवत नाहीये. ते बोलले की आता आम्ही सध्या काहीच नाही सांगू शकत. त्यांचं ऑडिट वगैरे काहीतरी चालू आहे, ते असं सांगतात आहे. ते एका रजिस्टरवर सगळ्यांची नोंदणी करून घेतात आहे. म्हणजे हे अशा पावत्या दिलेल्या आहेत. कोणत्या लोकांजवळ पावत्या आहेत, पण कोणत्या लोकांजवळ त्या पावत्या पण दिलेल्या नाहीयेत त्यांना. म्हणजे तो जो शुभम होता त्याने असं लोकांना, म्हणजे फर्जी कॉफ्या जे म्हणतो आपण, जे नोट हाताने लिहिलेले जे कागद होते ते त्यांनी तसं दिलेलं आहे. कोणत्या लोकांजवळ त्या पण हे पावत्या नाहीये. तर माझं एकच म्हणणं आहे की आमचं सोनं हे सेफ आहे की नाहीये हे सगळ्या ग्राहकांना कळायला पाहिजे. आणि आमचं सोनं जे आहे ते आम्हाला तसंच्या तसं वापस मिळालं पाहिजे. पण जर मी त्यांना हा पण प्रश्न विचारला, जर आमचं सोनं तुमच्या बँकेत नसेल तर मग काय, आम्ही याच्यानंतर काय तुम्ही ऍक्शन घ्या, आमचं सोनं कसं वापस मिळेल, तर याचे सुद्धा त्यांच्याजवळ काहीही उत्तर नाहीये. त्यांनी काहीही उत्तर दिलेलं नाही. ते बोलले की 15 दिवसानंतर तुम्ही या इथे, आम्ही बघू तुमचं सोनं आहे की नाहीये. जर असलं तर ठीक आहे, ते तुम्ही सोडवून घेऊन जाता. तुम्ही जेवढे तुमचे पैसे उरलेले आहेत ते तुम्ही पैसे भरा, तुमचं जेवढं व्याज आहे ते व्याज भरा आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सोनं घेऊन जाऊ शकता. पण माझा आणि अनेक दुसऱ्या लोकांचा सुद्धा हा इश्यू येतोय की व्याज भरून सुद्धा व्याजावर व्याज खूप जास्त वाढवलेलं दाखवत आहे. म्हणजे एक तर युवक असे होते की त्यांनी आता 8 दिवसा पहिले व्याज भरलेलं आणि आता ते व्याज परत त्यांना डबल व्याज दाखवत आहे. मग हे असं कसं? हे त्यांच्या ऍपमध्ये पण असंच ग्लिच होतोय. जर ऍपमध्ये हा ग्लिच आहे, ऍपमध्ये पैसे भरून सुद्धा ते डबल अमाऊंट दाखवतंय, तर मग याचा आम्ही कोणाला जाब विचारायचं? मॅडम, या संदर्भात आपण मुथूटच्या कर्मचाऱ्याशी काही संपर्क साधला आहे का? हा, कर्मचारी जे जुने कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांपैकी एकही कर्मचारी इथे अवेलेबल नाहीये. इथे चंद्रपूर वरून आणखी दुसऱ्या ठिकाणावरून कर्मचारी आलेले आहेत आणि ते लिखित काहीतरी घेतात आहे. पण ते त्यांनी कुठल्याही प्रकारची आम्हाला एक प्रत दिलेली नाहीये की आमच्याजवळ काहीतरी सबूत असलं पाहिजे की आम्ही यांच्याकडे आमची कंप्लेंट दिलेली आहे बा म्हणून आमच्या सोन्याची. असली कुठलीही प्रत त्यांनी आम्हाला अजूनपर्यंत प्रोव्हाइड केलेली नाहीये.